आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाना पटोले यांची मुख्यमंत्रीपदाची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री शिंदेंचंही पटोलेंना ऑफरवर उत्तर। देशात सर्वधर्म समभाव कुठे, होळीला मशिदी झाकून ठेवण्याची ही वेळ, तर हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, राऊतांची टीका। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणामध्ये खोक्यावर 3 गुन्हे। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ, तर 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। शिरूर कासारपासून काहीच अंतरावर खोक्याचं हे घर। यापूर्वी घरात झाडाझडतीमध्ये वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडही जप्त। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित, तर सतीश भोसले गुन्हेगारच, पण त्याच्या कुटुंबियांचा यात काय दोष? कराड चाटे सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोजर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। मला आता बोलायचीही चोरी झाली आहे, मी नाराज वगैरे काहीही नाही। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। जयंत पाटील हे परिपक्व नेते आहेत, त्यांचा अंदाज सांगणं कठीण। जयंत पाटील पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत बारामतीमध्ये केव्हीके एआय पद्धतीनं तयार केलेल्या ऊस शेतीची केली एकत्रित पाहणी। जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर आता शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा, तर जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात हे कौतुकास्पद। सुप्रिया सुळेंचा मिश्किल टोला।